कन्या राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये प्रभावित कार्य, शिस्त आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांवर विशेष जाणवू शकतं. सूर्य आणि शनी कुंभ राशीमधील षष्ठभाव सक्रिय करत असून पारंपरिक भारतीय ज्योतिषात हा भाव कर्तव्य, स्पर्धा आणि परिश्रम यांच्याशी संबंधित मानला जातो. त्यामुळे ह्या आठवड्यात काही जबाबदाऱ्या वाढू शकतात, परंतु त्याचवेळी तुमच्या मेहनतीचे फळ देखील तुम्हाला मिळेल. गुरुची अनुकूल दृष्टी अडचणींवर मात करण्याची ताकद वाढवणारी ठरेल, तर चंद्राचा आठवड्यातील प्रवास कधीकधी मानसिक अस्वस्थता निर्माण करेल. पण बुधाच्या प्रभावामुळे तुमची विश्लेषण करण्याची क्षमता योग्य निर्णय घेण्यास सक्षम ठरेल. नोकरी करणाऱ्या कन्या राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये कामात अचूकता आणि शिस्त ठेवणे महत्त्वाचे असून काही नवीन कामे व प्रकल्प तुमच्याकडे सोपवले जाऊ शकतात. सुरुवातीला कामाचा ताण थोडासा वाढला आहे असं तुम्हाला जाणवेल, पण नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास वरिष्ठांचे कौतुक या आठवड्यात तुम्हाला प्राप्त होईल. सहकाऱ्यांशी संवाद स्पष्ट ठेवा. काही लोकांना आपल्या कौशल्यामुळे नवीन संधी मिळण्याची शक्यता देखील आहे. व्यावसायिकांसाठी हा आठवडा कामकाज सुधारण्याचा आणि व्यवस्थापन अधिक मजबूत करण्याचा आहे. काही व्यावसायिकांना नवीन ग्राहक मिळू शकतात किंवा जुने ग्राहक पुन्हा संपर्कात येऊ शकतात. लहान व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ स्थिरतेचा आहे, मात्र आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रे नीट तपासून पहा. आठवड्याच्या शेवटी एखादी छोटी व्यावसायिक प्रगती तुम्ही सहज साधू शकाल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात एकाग्रता वाढवणारा असून विशेषतः गणित, विज्ञान व विश्लेषणात्मक विषयांमध्ये तुम्ही चांगली प्रगती साधू शकाल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे योग्य नियोजन केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात. काही विद्यार्थ्यांना शिक्षक किंवा मार्गदर्शकांकडून उपयुक्त सल्ला मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनामध्ये शांतता आणि सहकार्य टिकवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक असून जोडीदाराच्या भावना समजून घेतल्यास नात्यातील सौहार्द वाढणार आहे. घरातील काही विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्याची वेळ ह्या आठवड्यात येऊ शकते. प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा आठवडा नात्यातील स्पष्टता वाढवणारा असून विश्वास आणि प्रामाणिकपणा महत्त्वाचा ठरणार आहे. आर्थिक बाबतीत हा आठवडा स्थिर पण सावधगिरीचा आहे. नियमित उत्पन्न कायम राहील, पण काही अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता आहे. खर्चाचे योग्य नियोजन केल्यास आर्थिक ताण टाळता येईल. गुंतवणुकीबाबत दीर्घकालीन विचार करणे आवश्यक आहे. काही लोकांना जुन्या व्यवहारातून थोडा आर्थिक लाभ ह्या आठवड्यात मिळू शकतो. कन्या राशीच्या जातकांना आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. पचनासंबंधी समस्या किंवा थकवा जाणवू शकतो. नियमित व्यायाम करा. योग आणि संतुलित आहार घेतल्यास तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यान व प्राणायाम उपयुक्त ठरू शकतो. कन्या राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 5. शुभ रंग आहे हिरवा आणि हलका तपकिरी. शुभ वार आहे बुधवार. शुभ दिनांक आहे 9 मार्च व 12 मार्च. व कन्या राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, या आठवड्यात बुधाला अनुकूल करण्यासाठी येत्या बुधवारी श्री गणपतीला 21 दुर्वा आणि 5 लाडू अर्पण करा. तसेच विद्यार्थ्यांना किंवा गरजूंना हिरव्या रंगाच्या वह्या किंवा लेखन साहित्य दान केल्यास बुद्धी आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल.